आटपाडी येथे या कामासाठी अभूतपूर्व गर्दी. आयुर्वेदातील नव्या पर्वाचा शुभारंभ. आटपाडी येथील आयुर्वेदाच्या अभ्यासक डॉक्टर सौ सुप्रिया श्री प्रसाद कदम यांनी सर्व सोयींयुक्त अद्ययावत असे क्लिनिक साकारले आहे. विजय मंगल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकचा शुभारंभ आई वडिलांच्या शुभ हस्ते करण्यात आला. शास्त्रोक्त आयुर्वेद समाजापर्यंत पोहोचवण्याचा वचनबद्ध संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी विजय मंगल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक कार्यरत राहील असा विश्वास डॉक्टर सौ सुप्रिया कदम यांनी व्यक्त केलाय. आटपाडीचे सुपुत्र नेत्ररोग तज्ञ डॉक्टर श्री प्रसाद गुलाबराव कदम यांचे कदम नेत्र रुग्णालय विटा व आटपाडी येथे अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. यासोबत आता आयुर्वेद उपचाराचे नवे दालनही सुरू झाले. वैद्यकीय क्षेत्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला यापूर्वी कधीही एवढी गर्दी झाली नव्हती. डॉक्टर सुप्रिया कदम या MD आयुर्वेद असून गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेद उपचार करून अनेक रुग्णांना तंदुरुस्त करण्यात यश मिळवले आहे. डॉक्टर सुप्रिया कदम या साहित्य लेखन सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यांनी महिलांचे संघटन करून महिलांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करणे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी गरीब गरजू महिलांना मार्गदर्शन केले आहे. शाळा कॉलेजचे कार्यक्रम व साहित्य संमेलनात डॉक्टर सुप्रिया कदम हिरिरीने सहभाग घेतात. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. मेन रोड पोस्ट ऑफिस समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आटपाडी येथे विजय मंगल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आटपाडी व परिसरातील ग्रामस्थांनी, हितचिंतकांनी तसेच मित्रमंडळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली. यावेळी माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, आटपाडीचे नगराध्यक्ष उत्तम जाधव, मठाधिपती विष्णू महाराज, युवा नेते दिग्विजय देशमुख, उन्नती विकास फाउंडेशनच्या अनिता पाटील, VN देशमुख, दीपक देशमुख, दत्तात्रय स्वामी, ऋषिकेश साळुंके, सूरज देशमुख, गज्जूभैया देशमुख, विशाल देशमुख, श्रीकृष्ण पडळकर, महेश कुमार पाटील, DM पाटील, नगरसेविका मनीषा पाटील, नगरसेविका मीनाक्षी पाटील, संध्याताई पाटील, राधिका दौंडे, ललिता जाधव, सुष्मिता मोटे, मनीषा तानाजी पाटील, प्रसाद जवळे, शिवशक्ती ज्वेलर्सचे चव्हाण बापू, जिल्हा परिषद शाळा नंबर 1, 2, 3 चे शिक्षक शिक्षिका, निंबवडे हायस्कूल, राजाराम बापू हायस्कूलचा स्टाफ, ज्येष्ठ पत्रकार सादिक खटीक, गजानन बाबर, साहित्यिक अनिता पाटील, गझलकार सुधाकर इनामदार, मेघा पाटील, चंद्रवर्धन लांडगे, निवेदिका स्मिता शिंदे साळुंके, कवित्री फुलवताई देशमुख, पंचायत समिती कलाल साहेब, दिनेश देशमुख, पृथ्वीराज पाटील, संतोष पुजारी, उद्योजक सागर भालकर, प्रगतशील शेतकरी सोमनाथ जगताप, सुरवंताताई खांडेकर, माजी सरपंच विद्याताई देशपांडे, RPIचे राजेंद्र खरात, मीना जगताप, राजेंद्र देशमुख, सुचिता देशमुख, कदम नेत्र रुग्णालय स्टाफ, आटपाडी तालुका डॉक्टर असोसिएशनचे बहुतांशी सदस्य, पत्रकार बंधू, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आटपाडी कॉलेज स्टाफ, देशमुखवाडी हायस्कूल स्टाफ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.